नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे आज एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे। सध्या बऱ्याच अपंगांच्या अशा तक्रारी येतात की आमची संजय गांधी पेन्शन मिळाली नाही, इतरांची आली पण आमची आली नाही। त्यांच्या मनात असा डाऊट आहे की कुठेतरी आपली पेन्शन बंद झाली का, अशी एक शंका निर्माण झालेली आहे। कारण मध्यंतरीच्या वेळामध्ये बऱ्याचशा काही अशा अफवा आल्या की तुम्ही पोर्टलवर नोंदणी केली नाही तर तुमची पेन्शन बंद होईल, तुम्ही UDID आधार कार्डला लिंक केलं नाही तर तुमची पेन्शन बंद होईल। अशा अनेक घटना मध्यंतरी घडल्या, त्यामुळं अपंगांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तर अशी कोणाचीही पेन्शन सरकारने बंद केलेली नाहीये, ऑनलाईन नोंदणी झालेली नाही म्हणून कोणाची पेन्शन बंद नाहीये। काही अडचणी आल्या असतील तर त्याबाबत आपण तहसीलदारांना पत्र द्यावं की माझी या महिन्याची पेन्शन आली नाही, बाकीच्यांची आली, फक्त माझीच आलेली नाहीये। तर याबाबत आपण चौकशी करून माझी पेन्शन पूर्ववत सुरू करण्यात यावी किंवा राहिलेला हप्ता देण्यात यावा, असा एक अर्ज आपण तहसीलदारांमार्फत शासनाला द्यावा। म्हणजे आपली जी काही पेन्शन राहिलेली आहे ती मिळून जाईल। आणि जे काय सांगितलं जात होतं की 30 एप्रिलपर्यंत आपण पोर्टल नोंदणी केलीच पाहिजे, अन्यथा सगळे लाभ बंद करू, हे करू ते करू। जे नागरिक सुविधा केंद्र झाले, सायबर कॅफे झाले, यांनी एवढ्या जाहिराती केल्या होत्या, म्हणजे आता असं वाटायला लागलं होतं की सरकारने नागरिक सुविधा केंद्रांची वाल्यांची पोटं भरण्यासाठी पोर्टल नोंदणी सुरू केली की काय, असा एक मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली। कारण 200-300 रुपये घेतल्याशिवाय ते नोंदणी करत नव्हते आणि शासनाने तर मुदत दिली होती की तुम्ही एवढ्या वेळात करायलाच पाहिजे, त्याशिवाय अन्यथा आम्ही लाभ बंद करू। त्यामुळं अपंगांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती। तर आता त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर याबाबत नागरिक सुविधा केंद्रात न जाता आपण आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या संस्थेमार्फत किंवा DDRCला आदेश दिलेले आहेत किंवा इतर जे काही अपंग संस्था आहेत त्यांना आदेश दिलेले आहे की तुम्ही नोंदणी करा। तर त्यांच्या मार्फत आपण आपली नोंदणी करून घ्या, जेणेकरून आपले पैसे वाया जाणार नाही। कुणालाही सायबर कॅफेवाल्याला पैसे देण्याची गरज नाहीये। पोर्टल नोंदणी अत्यंत सोपी आहे, फक्त आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं करून घ्या। इतर कुणालाही OTP देऊ नका, कारण 2 वेळा OTP द्यावा लागतो, तो इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही OTP देऊ नका। शासन पण सांगतं, अनेक वेळा रिझर्व्ह बँक पण सांगते की आपला OTP आपण अनोळखी माणसाला देऊ नका। तर याबाबत आपण विश्वासाच्या माणसाकडनं नोंदणी करून घ्या, म्हणजे आपली नोंदणी योग्यरित्या होईल आणि त्याची PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवा। आता पुन्हा एकदा नवीन एक विषय शासनाने काढलेला आहे की हयातीचे दाखले कसे घ्यायचे। तर हयातीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार शासनाने सुरू केलेला आहे। मी मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक ॲप तयार केले आणि त्या ॲप मार्फतच ते दाखले पिंपरी चिंचवड महानगरपालिका हयातीचे दाखले जमा करून घेते। तर त्याप्रमाणे शासन एक ॲप तयार करतंय, त्या ॲपवरच हयातीचे दाखले जमा केले जाणार आहे आणि ती एकदम योग्य पद्धत आहे। कारण त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे, आपले पैसे वाचणार आहेत, अनेक गोष्टींची आपली बचत होणार आहे। तर याला वेळ लागेल, पण आपण या ज्या शासन काय म्हणतो आपण पद्धती आहे या फॉलो करावा लागणार आहेत आपल्याला, कारण पर्याय नाही आपल्याला। म्हणतात ना की आठवत नाही, मी नंतर सांगेल तुम्हाला। चांगलं वाक्य आहे, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही। त्यामुळं आपल्याला किती हे अक्कल असली तरी त्याचा काही उपयोग नाही। आपल्याला जे शासन सांगेल तेच करावं लागणार आहे, कारण जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, एक वज्रमूठ आपली तयार होत नाही आणि आपण आवाज उठवत नाही, तोपर्यंत आपला आवाज शासन ऐकणार नाही। बस आज एवढंच, धन्यवाद।